जीवनात अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण एका ठिकाणी थांबलो आहोत. आपल्या स्वप्नांना, ध्येयांना आपण विसरून जातो. रोजच्या धावपळीत आपण इतके व्यस्त होतो की आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. नमस्कार मित्रांनो, नवोत्कर्ष मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. आपल्या स्वप्नांना नवी दिशा कशी द्यायची. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीमध्ये असीम क्षमता असते. प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्याचा अधिकार आहे. तुम्ही करू शकता. स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते सकारात्मकता, पॉझिटिव्ह थिंकिंग. नकारात्मक विचार आपल्याला मागे खेचतात, तर सकारात्मक आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देते. सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा? पहिला उपाय कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड. तुमच्या जीवनात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यासाठी देवाला धन्यवाद म्हणा. तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मित्रासाठी, आरोग्यासाठी, तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी राहा. दुसरं उपाय ध्येय निश्चित करा. गोल सेटिंग. तुम्हाला जीवनात काय मिळवायचं आहे हे स्पष्टपणे ठरवा. तुमची स्वप्न लिहा. लहान ध्येयापासून सुरुवात करा आणि हळूहळू मोठी स्वप्न पहा. तिसरा उपाय कठोर परिश्रम, हार्डवर्क. स्वप्न नुसती पाहून चालणार नाहीत, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आजपासून कामाला लागा. अपयश आले तरी निराश होऊ नका आणि त्यातून शिका आणि प्रयत्न करा. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यामध्ये क्षमता आहे हे लक्षात ठेवा. दुसऱ्यांशी तुलना करणे टाळा. तुम्ही खास आहात हे विसरू नका. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय संघर्ष करा, पण एकटे नाही. नेव्हर गिव्ह अप. तुमच्या मित्रमैत्रिणींची, कुटुंबाची मदत घ्या. सकारात्मक लोकांच्या सानिध्यात राहा. जेव्हा तुम्ही थकाल तेव्हा विश्रांती घ्या, पण कधीही हार मानू नका. मित्रांनो, जीवन खूप सुंदर आहे. तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याची ताकद तुमच्यात आहे. आजच सुरुवात करा. सकारात्मक राहा. ध्येय निश्चित करा. कठोर परिश्रम करा. आत्मविश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका. नवोत्कर्ष मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन प्रेरणेसोबत. धन्यवाद.